कायद्याच्या दृष्टीनं सर्व समान आहेत जर असं मानलं तर हे सर्व काम करायला सर्व जबाबदार उद्घाटनाला हजर राहणारे अधिकारी, पदाधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान ह्या सर्वांना ह्या बाबतीत जबाबदार धरलं पाहिजे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत असा हा गलथानपणा, बेजबाबदारपणा या सर्वांनी केलेला आहे आणि या सर्वांच्यावर कारवाई झाली पाहिजे, या सर्वांना ठोकून काढलं गेलं पाहिजे। नमस्कार, मी शरद बाबूराव पाटील रोक ठोक 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 डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या गावी असलेल्या राजकोट या स्थळावरील पुतळा कोसळला। महाराष्ट्रात सर्व राजकीय पुढाऱ्यांनी, विविध संस्थांनी, विविध इस्मांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या। सदर दुर्दैवी घटनेस जबाबदार कोण याबाबत चर्चा वेगवेगळ्या वृत्तपत्रात छापून आली, वेगवेगळ्या माध्यमाद्वारे चर्चा आज ताब्यात चालूच आहे। नुकतेच लोकसत्ता पुणे आवृत्ती बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 चे वृत्तपत्रात पहिल्या पानावर शिल्पकार सल्लागार वर गुन्हे, मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी सदोष मनुष्यवधाचाही ठपका अशा शीर्षका अन्वये बातमी छापून आली आहे। सदर बातमीमध्ये त्या भागातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांच्या तक्रारीनंतर मालवण पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय अशी बातमी छापण्यात आलेली आहे। तसेच या दोषात जबाबदार व्यक्ती ज्या आहेत शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक यासह व गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर बाबत नौदल अधिकाऱ्यांकडूनही पाहणी करण्यात आली अशी बातमी छापून आलेली आहे। पुतळा उभारणीच्या कामात समन्वयक म्हणून काम पाहणारे लेफ्टनंट कमांडर अक्षय पाटील व कमांडर सुशील कुमार राय या दोन अधिकाऱ्यांनी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार राजकोट येथे पाहणी केली आहे। या घटनेसंदर्भात लवकरच अहवाल तयार करून तो नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येईल असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। सर्व जनतेने हे ध्यानात घेणे आवश्यक आहे। पुतळा कोसळण्यास जबाबदार इसम कोण हा चर्चेचा विषय आणि विश्लेषणाचा विषय होणं आवश्यक आहे। पुतळा उभारणं, एखादं बांधकाम करणं, एखादा विकास करणं यासाठी वेगवेगळे अधिनियम अस्तित्वात आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रिजनल प्लॅन साधारण 1996 साली घोषित करण्यात आला आहे। त्याचे नोटिफिकेशनही निघाले आहे। त्या 96च्या रिजनल प्लॅन मध्ये 2004 साली काही मॉडिफिकेशन्स देण्यात आले आहेत। सदर मॉडिफिकेशन या महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 18 अन्वये नोटिफिकेशन देणं, रिजनल प्लॅन घोषित करणे 18 ते 24च्या या कलमांच्या द्वारे घोषित करण्यात आले। एक वेळा रिजनल प्लॅन घोषित झाला तर त्या रिजनल प्लॅनच्या एरियात विकास करायसाठी काही परवानग्या घेणे आवश्यक आहेत। या महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 18च्या तरतुदी पाहता, कलम 18च्या तरतुदी मी वाचून दाखवतो आपल्याला। तर कोणतीही डेव्हलपमेंट करण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक असते व ती परवानगी घेतली पाहिजे, ती परवानगी अनिवार्य आहे असे या कलमात घोषित करण्यात आलेले किंवा या कलमात देण्यात आलेले। तर ही जी परवानगी घेण्याची जबाबदारी कुणाची होती याबाबत आपल्याला विश्लेषण करता येईल। कलम 18 पाहता जमिनीच्या वापरामध्ये बदल करण्यावर व तिच्या विकासावर निर्बंध हे कलमाचं त्या शीर्षक आहे। त्यामध्ये सबसेक्शन 1 प्रादेशिक योजनेचा मसुदा तयार करण्यात आला आहे किंवा प्रादेशिक योजनेचा मसुदा मान्य करण्यात आला आहे अशी नोटीस प्रसिद्ध करण्यात आल्याच्या दिनांकास किंवा त्यानंतर कोणतीही व्यक्ती कृषी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी अशा कोणत्याही जमिनीचा वापर सुरू करणार नाही किंवा त्यात बदल करणार नाही। जर जमीन ज्या महानगरपालिकेच्या किंवा नगर परिषदच्या किंवा नगरपंचायतच्या किंवा विशेष नियोजन प्राधिकरणाच्या किंवा अन्य कोणत्याही नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीत स्थित असेल तर अशा महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या किंवा नगरपंचायतच्या किंवा विशेष नियोजन प्राधिकरणाच्या किंवा यथास्थित अन्य कोणत्याही नियोजन प्राधिकरणाच्या, म्हणजेच तिकडे जर मालवणचा जो हा भाग राजकोटचा भाग आहे तो समजा जर महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या हद्दीत आले तर अशी जी परवानगी आहे ती त्या
नियोजन प्राधिकरणाच्या परवानगीनं घेतली गेली पाहिजे. जर अशी जमीन त्यामध्ये उपकलम 1 मध्ये पुन्हा 2 मध्ये दिले, जर जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 2 खंड 10 अर्थांतर्गत गावच्या गावठाणाच्या जागेमध्ये स्थित असेल तर संबंधित ग्रामपंचायतीच्या किंवा आता 3 दिले यामध्ये सेक्शन 18(1) मध्ये 3 दिले, जर जमीन वरील खंड 1 व 2 मध्ये नमूद केलेल्या क्षेत्राखेरीज इतर क्षेत्रात स्थित असेल तर त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीच्या बाबत आता पुढे लिहिलंय की पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही जमिनीच्या संदर्भात कोणतेही विकासाचे काम करणार नाही. कोणताही सण या 3 आस्थापनांच्या परवानगीशिवाय बांधकाम करणार नाही. आता त्यामध्ये स्पष्टीकरण पण दिलंय काही की शंका निरसनासाठी याद्वारे असे घोषित करण्यात येते की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 2 खंड 10 अर्थांतर्गत महसुली गावाच्या गावठाण क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यास अशा कोणत्याही परवानगीची आवश्यकता असणार नाही. जिल्हाधिकाऱ्याच्या आता हा भाग गावठाणच्या बाहेर जर असेल, गावठाण क्षेत्रात असेल तर जिल्हाधिकाऱ्याची न परवानगी घेता ग्रामपंचायतीची परवानगी घ्यायला लागणार, गावठाणच्या बाहेर असेल तर जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यायला लागणार. आणि अशा परवानगी जर घेणं प्रत्येक इस्मास बंधनकारक आहे, प्रत्येक इस्मास परवानगीनं बंधनकारक. आता त्याच्यामध्ये पुन्हा पुढची कलम आहेत ती आता मी वाचत नाही, कारण पुढची कलम विकास जर बिनपरवानगीचा घेतला तर त्याच्यावर काय कारवाई करायला पाहिजे त्या कलमाचा तर इथं काही संबंध नाही. फक्त ही परवानगी घ्यायस जबाबदार कोण होतं तर ह्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुतळा उभारणीच्या विकास कामासाठी जिल्हा जर ते क्षेत्र महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात असेल तर त्या महानगरपालिका नगरपालिका प्लॅनिंग ऑथॉरिटीकडनं, जर ते क्षेत्र ग्रामपंचायतीच्या गावठाणात असेल तर त्या संबंधित ग्रामपंचायतीची परवानगी, आणि जर सदर क्षेत्र त्या गावठाणच्या बाहेर म्हणजेच गावच्या इतर क्षेत्रात असेल तर माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची परवानगी घेणं आवश्यक होतं. आता या पुतळा विभागणीसाठी परवानगी घेण्याचा विषय मी का उद्भवत करत आहे तर यामागे कारण असं की परवानगी देणारे अधिकारी या बांधकामावर नियंत्रण करणारे सुद्धा अधिकारी असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या विभागाने या पुतळ्याच्या उभारणीसाठी एक तर महानगरपालिका असेल तर महानगरपालिका, नगरपालिका असेल तर नगरपालिका, नगरपंचायत असेल तर नगरपंचायत त्याच्या प्लॅनिंग ऑथॉरिटीची, गावठाणमध्ये ग्रामपंचायतीची, गावठाणच्या बाहेर जिल्हाधिकाऱ्याची परवानगी काढणे आवश्यक होते. परंतु ही बांधकाम करताना परवानगी घेतली किंवा कसे हा प्रश्न या पुतळ्याच्या उभारणीच्या विकासासाठी निर्माण होतो. ही जर परवानगी जर घेतलीच नसेल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आणि तसेच जर टेंडर काढले गेले असेल न परवानगी घेता तर त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. परवानगी न घेताच जर त्या विकास कामाचं टेंडर काढणं किंवा टेंडरच्या आधी त्याची बांधकामच्या बाबतीत शिल्पकला विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत त्या पुतळ्याच्या रचनेबद्दल म्हणण्यापेक्षा पुतळा कसा दिसतो याबाबत त्यांच्याकडनं मंजुरी घ्यायला लागते. परंतु पुतळ्याच्या विकासासाठी या 3 ऑथॉरिटीकडनं परवानगी घेणं आवश्यक होतं. आणि माझ्या मते अशी जर परवानगी घेतली असेल तर त्या परवानगीच्या अटी शर्तीमध्ये नक्कीच ते काम करत असताना कुणी नियंत्रण ठेवायचं कामावर याचा अटी शर्ती घातल्या गेल्या असल्या पाहिजेत. आणि जो आर्किटेक्चर ऍक्ट आहे किंवा त्याचे स्थापत्य संबंधातले जे रचना करणारे जे काही आर्किटेक्ट असतील किंवा बांधकाम करणारे इंजिनियर असतील त्यांनी हा जो प्लॅन त्यांच्याकडनं तयार करून घेऊन या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सक्षम ऑथॉरिटीने तो प्लॅन कलेक्टर किंवा त्या नगरपालिका असेल तर तिथला जो प्लॅनिंग ऑथॉरिटी जी आहे किंवा महानगरपालिका प्लॅनिंग ऑथॉरिटी, ग्रामपंचायत असेल तर त्या ग्रामपंचायतीकडनं मंजूर करून घेतला पाहिजे. आणि हा प्लॅन किंवा रेखांकन मंजूर करून घेणं किंवा या विकासासाठी परवानगी घेण्यासाठी शासनानं वेळोवेळी ज्या निर्देशित केल्यात अशा वेगवेगळ्या विभागांचा, उदाहरणार्थ सहाय्यक संचालक नगररचना सिंधुदुर्ग याची सुद्धा लेआउट वगैरे परवानगीसाठी शिफारस घ्यावी लागते. ही शिफारस सुद्धा घेतली असण्याची शक्यता यामध्ये वाटत नाही. जर शक्यता जर खरी ठरली तर या सर्व प्रकारास या सार्वजनिक बांधकाम खात्याचे, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी नक्कीच जबाबदार राहतील. नौदल अधिकाऱ्यांच्यावर किंवा नौदल विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाची भूमिका घेतली आहे फक्त,
परंतु हे बांधकाम करून घेण्यासाठी ज्या मुख्य जबाबदाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्यावरच हा जर अधिनियम पाहिला तर नक्कीच आहेत. या सर्व कारणे जबाबदारी कोणाची हे जर पाहिलं तर नक्कीच या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागाची परवानगी आणि त्याच्यावर नियंत्रण करणारे सर्व अधिकारी, त्याच्यावर नियंत्रण करणारे मंत्री आणि या सगळ्यावर नियंत्रण करणारे महाराष्ट्र शासन यांची ही जबाबदारी आहे. आणि जर हा पुतळा, हा महनीय व्यक्तीचा पुतळा, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यांचा पुतळा कोसळण्यास हे शासन जबाबदार आहे. जर या परवानग्या घेतल्या नसतील तर हे राज्यातील कोणीही जाणकार ठामपणे सांगू शकेल. तरी माझी विनंती आहे की सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या अधिकाऱ्यांनी या परवानग्या घेतल्या किंवा कसे याची चौकशी, प्राथमिक चौकशी करून त्याची जबाबदारी या राज्य सरकारवर ठेवून याच्यावर सर्व जबाबदार अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, हे ठामपणे सांगता येईल. बऱ्याच ठिकाणी असं आढळतंय की या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी विकास कामासाठी परवानगी घेतली का नाही, तर तो एक मुद्दा तर उपस्थित नक्कीच होईल. परंतु बऱ्याच ठिकाणी असं आढळतंय की सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी असं सांगतात की सरकारी कामांना परवानगीची गरज नाही, असं वारंवार सांगतात. किंवा बरेच सरकारी डिपार्टमेंटकडनं जिथे जिथे कामं होतात त्यासाठी परवानगीची गरज नाही असं सांगण्यात येते. पण ते साफ खोटं आहे. जर अधिनियमानुसार, अधिनियमाच्या तरतुदीनुसार, अधिनियमाच्या कलमातच परवानगी घ्यायची तरतूद असेल आणि जर याशिवाय समजा अधिनियम अंमलात आणण्यासाठी किंवा या महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966च्या खालील प्रादेशिक योजनेचे काही विनिमय केले असतील तर ते विनिमय समजा या अधिनियमाच्या तरतुदीच्या विरोधात असतील असं सांगण्यात येते की अधिनियमानुसार जे विनिमय केले ते विनिमय प्रादेशिक योजनेच्या अनुषंगानं जे विनिमय करण्यात आले किंवा जे विकासाच्या अनुषंगाने जे विनिमय करण्यात आले त्या विनिमयात कुठेतरी असं लिहिलंय की सरकारी कामांसाठी परवानगीची गरज नाही. परंतु जर कायद्याच्या कलमाच्या तरतुदीतच जर नियमातच असं जर किंवा सेक्शन्स मध्ये जर मूळ सेक्शन मध्ये जर तरतूद असेल की परवानगी घेतलीच पाहिजे तर विनिमयाचं नाव सांगून, असे विनिमयाचं नाव सांगून ही परवानगी जी घेण्याची प्रक्रिया ही टाळता येणार नाही. परवानगीसाठी विनिमय पाहण्याच्या आधी कायदा बघितला पाहिजे, कायद्याची कलमं बघितली पाहिजेत, ही महत्वाची बाब आहे. वृत्तपत्रामध्ये, मीडियामध्ये अशा बातम्या आल्यात की बाबा हे जी काही निवडणुका होत्या, मध्यवर्ती लोकसभेच्या निवडणूक होत्या, त्या निवडणुकीच्या मध्ये काहीतरी आपल्याला फायदा मिळावा म्हणून हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो गडबडीत बसवला गेला. महत्वाचा भाग असा आहे की तो पुतळा बनवायला कालावधी 3 वर्षाचा लागू नाही तर 3 दिवसाचा लागू दे. तर हे जे काय पुतळा बनवा हा कमीत कमी वेळेत बनवा, असे जर राज्य शासनाचे आदेश असतील किंवा केंद्र सरकारचे आदेश असतील ते आदेश सुद्धा बेकायदेशीर ठरवण्याची गरज आहे. कारण कायद्यामध्ये जर तरतूद असेल की सेक्शन 14 ह्या काउंटरनिंग ऍक्टचा आहे की तो जो पुतळा बनवण्यासाठी जे काय नियम केले गेले ते नियम पाळले पाहिजेत. मग नियम असे असताना कुठलंही सरकार किंवा केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्या नियमाच्या विरुद्ध गडबडीत पुतळा बसवा म्हणून असा आदेश करू शकणार नाहीत. आणि असा आदेश केला असेल तर तो आदेश अनधिकाराचा ठरेल. ह्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्यावर तो किंवा या शिल्पकार किंवा स्थापत्य शास्त्रज्ञ यांच्या कृतीवर सदर गोष्ट दडपणाची होती असे ठरेल. परंतु ही दडपणाची बाब जी आहे या अधिकाऱ्यांनी झुगारून देणे गरजेचे होते. कारण त्या अधिनियमानुसार ह्या ज्या जो ऍक्ट, आर्किटेक्चरलच्या संबंधाने जो ऍक्ट आहे, स्थापत्य संबंधाने जो अधिनियम आहे त्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत या पालन करण्याची जबाबदारी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांची होती. आणि समन्वय करणारे जे काही नौदलाचे अधिकारी यांनी सुद्धा या बाबतीत जी जबाबदारी त्यांना समन्वयाच्या मध्ये जर अशा परवानग्या घेण्याची जबाबदारी जर त्यांच्याकडे जर देण्यात असेल तर त्यांची ही जबाबदारी होती की त्यांना पण त्याच्यात त्यांच्यावर पण हा ठपका ठेवला पाहिजे. परंतु मूळ जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या अधिकाऱ्यांची आणि त्या अनुषंगाने त्या विभागाची होती असं ठामपणे म्हणायला लागेल. बांधकाम परवानगी मागण्याचा अर्ज हा जमीन ज्याच्या मालकीची आहे
त्याने केला पाहिजे किंवा ज्याच्यावर सदरची जबाबदारी देण्यात आली आहे जमीन मालकाच्या संमतीने त्याने सदर बांधकाम परवानगीचा अर्ज करणे आवश्यक होते. वरिष्ठ धारकाच्या संमतीने असा अर्ज दाखल करावा लागतो. सदर जमीन बांधकाम विभागाच्या ताब्यात अशा विकासासाठी देण्यात आली असेल तर त्या विभागाची नक्कीच सर्व बाबतीत जबाबदारी ठरते. म्हणून हे जे काय सांगितलं जातंय की पुतळा गडबडीत उभा केला, पुतळा निवडणुकीसाठी उभा केला, या सर्व प्रकारची चौकशी न्यायालयीन आयोग बसवून चौकशी केली पाहिजे आणि जबाबदार शोधून काढून त्यांना मनुष्यवधाचे जे गुन्हे आहेत त्यापेक्षा महत्वाचा जो भाग आहे, जे असतील ते गुन्हे जे आहेत ज्याच्यावर हे जे काही कृत्य करणे, जे अनादाराचं कृत्य या सर्वांनी मिळून जे केलंय त्या सगळ्यांच्यावर संगनमतानं जर केलं असेल, त्या सगळ्यांनी मिळून एकमेकाच्या संगनमतानं केलं असेल, गैरइराद्यानं केलं असेल, असं काहीतरी साध्य करण्यासाठी निवडणुकात मतं मिळवायसाठी, तर त्या सर्वांच्यावर कारवाई चौकशी करून केली पाहिजे ही महाराष्ट्राच्या जनतेची मागणी असावी असं माझं ठाम मत आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966च्या कलम 18(2)(2) अन्वये कलम 52, 53, 54, 55, 56, 57 आणि 58 याच्या तरतुदी ह्या नियोजन प्राधिकरणाच्या क्षेत्रात पार पाडण्यात आलेल्या अनधिकृत विकासास जशा लागू होतात तशा त्या योग्य त्या फेरफारासह प्रादेशिक योजनेच्या क्षेत्रात पार पाडण्यात येणाऱ्या अनधिकृत विकास कामालाही लागू होतील. आणि 2 मध्ये जिल्हाधिकारी हा अशा अनधिकृत विकास कामाच्या संबंधात कारवाई करण्यास सक्षम प्राधिकारी असेल. अशा तरतुदी ज्यापूर्वी महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामाबाबत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे 52 ते 58 प्रमाणे नियंत्रण अधिकाऱ्यांना फौजदारी स्वरूपाचे गुन्हे अनधिकृत विकास करणाऱ्याविरुद्ध घालण्यासाठी तरतुदी होत्या. याच तरतुदी सन 2014 नंतर हा 2 बदल करण्यात आला. 18 कलमांच्या 2 सेक्शन मध्ये 2 घालण्यात आला आणि ग्रामीण भागात म्हणजे ज्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्राशिवायच्या इतर क्षेत्रातही सन 2014चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 43च्या कलम 7 अन्वये वरील मजकूर बदली दाखल करण्यात आले. आता हे जे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करायच्या ज्या तरतुदी 52 ते 58 प्रमाणे शहरांसाठी जशा होत्या तशा ह्या ग्रामीण भागासाठी सुद्धा करण्यात आलेल्या होत्या आणि या कोणत्याच तरतुदींचं हे पालनच झालेलं दिसत नाही. कायदे अंमलबजावणी करण्यासाठीच केले गेले आहेत का तसेच ठेवण्यासाठी असा प्रश्न तयार होतोय. ह्या कायद्याचा अंमल न करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्याला दोषी ठरवण्यात आलं पाहिजे की जिल्ह्यातल्या सगळ्या कायद्यांचा पालन करायच्या बाबत जिल्हाधिकारीचं कर्तव्य आहे आणि ती कर्तव्यात कसुरी केली जात आहे. तर हे कायदे त्या नागरिकांना फक्त अडवायसाठी तयार केलेत काय? हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी परवानगी घेतली नाही म्हणून ज्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या किंवा नगरपालिकेच्या किंवा ग्रामपंचायतच्या व्यवस्थेनं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करायला पाहिजेत. आता कलम 52 ते 58 जर कलम बघितली यामध्ये तर मी यातले कलम वाचून दाखवतो. शिक्षा काय आहेत? न परवानगी घेता बांधकाम करणं किंवा बांधकाम करू नको म्हणून नोटीस लागू झाली असताना सुद्धा बांधकाम करत राहणं, की यासाठी शिक्षा काय आहेत? तर आता 52 मध्ये ड दिलंय की जिच्यात योग्यरित्या फेरफार करण्यात आले आहेत किंवा अशा कोणत्याही परवानगीचे उल्लंघन करून विकासाच्या कामास प्रारंभ करील किंवा ते हाती घेईल किंवा पार पाडील किंवा कोणत्याही जमिनीच्या वापरास प्रारंभ करील किंवा अशा वापरामध्ये बदल करील अशा कोणत्याही व्यक्तीस दोष सिद्धीनंतर 1 महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची आणि 2,000 रुपयेपेक्षा कमी नसेल परंतु 5,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा देण्यात येईल आणि अपराध करणे चालू राहील त्या बाबतीत प्रत्येक दिवसासाठी 200 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या आणखी दंडाची शिक्षा करण्यात येईल. असं या 52 ड मध्ये तरतूद आहे. याशिवाय असे परवानगी न घेता बांधकाम करणाऱ्यांच्या शिवाय पण जे लोकांच्यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी अशा प्रक्रियेवर त्यांना सुद्धा काही शिक्षा दिलेल्या आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966च्या प्रकरण 4 विकास योजनेत समाविष्ट केलेल्या जमिनीचा विकास व वापर करण्यावर नियंत्रण 43 ते 51 सेक्शन काय आहेत आणि 51 सेक्शन नंतर अनधिकृत विकासाबाबत 52 ते 58 सेक्शन आहेत. आणि अनधिकृत विकास 52 सेक्शन मध्ये अनधिकृत विकास करण्याबद्दल किंवा विकास योजनेत नमूद केले असेल त्या व्यतिरिक्त अन्य प्रकारे जमिनीचा वापर करण्याबाबत शास्ती ठरवण्यात आले आहेत. आणि या शास्तीमध्ये 53 कलम मध्ये अनधिकृत विकासाची कामे
काढून टाकण्यास भाग पाडण्याची शक्ती आहे, तसेच 54 कलम मध्ये अनधिकृत विकास थांबवण्याची शक्ती आहे. तर अशा या दोन्ही कलमांचं कुठेच अंमलबजावणी झाली नाही. 18 कलम प्रमाणे अंमलबजावणी झाली नाही आणि ह्या 52 ते 54 कलमाप्रमाणे पण कुठलीही कारवाई किंवा कार्यवाही झाली नाही. कायद्याचा अंमल झालेलाच नाही. कायद्याचे अंमल न करण्याचा गैरइरादा यामध्ये सगळ्यामध्ये आढळत आहे आणि त्याबाबत या सर्व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्यावर, संबंधित महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. वरिष्ठ स्तरापर्यंत कारवाईचा बडगा उगारला पाहिजे, अशी महाराष्ट्राच्या जनतेने मागणी केली पाहिजे, ही माझी धारणा आहे. सदर विकास मालवण शहराच्या हद्दीत असेल किंवा एखाद्या ग्रामपंचायतच्या हद्दीत असेल, ग्रामपंचायत गावठाणाच्या हद्दीत असेल किंवा सदर विकास हा गावठाणाच्या बाहेरच्या ग्रामपंचायतच्या हद्दीत असेल, तर प्लॅनिंग ऑथॉरिटी, ग्रामपंचायत बॉडी किंवा जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक होते. अशी परवानगी जर घेतली गेली नसेल तर त्या परवानगी देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता जो हा विकास झालाय त्या विकासाच्या बाबत त्यांचीच जबाबदारी होती की विकासावर कारवाई करायची किंवा असा विकास घडू द्यायचा नाही की जो बिनपरवानगीचा आहे. म्हणून ह्या बाबीसाठी हे जे काय नगरपालिका, महानगरपालिका विभागाची प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून जे काम करतात त्यांची एक तर जबाबदारी आहे किंवा त्या ग्रामपंचायतच्या बॉडीची जबाबदारी आहे किंवा ग्रामपंचायत एरियाच्या बाहेर असेल तर जिल्हाधिकाऱ्याची ती जबाबदारी आहे. आणि असं परवानगीचं न काम असंच चालू ठेवणं किंवा राहू देणं यासाठी सुद्धा या सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मग ते महसूल किंवा ग्रामपंचायत विभाग किंवा जे नगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यावरही हे दोष निर्माण होतो आणि त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचं आहे. मग त्या महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी किंवा संबंधित तहसीलदार यांच्यावर पण असं काम, अनधिकाराचं काम चालू ठेवणं यासाठी कारवाई होणं गरजेचं आहे. असं हे काम जे आहे ते उद्घाटन करायला जबाबदार जे लोक मंत्री आले, बेकायदेशीर काम उद्घाटन करायला देशाचे पंतप्रधान आले, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे हे दाखल झाले पाहिजेत. कारण कायद्याच्या दृष्टीतनं सर्व समान आहेत. जर असं मानलं तर हे सर्व काम करायला सर्व जबाबदार उद्घाटनाला हजर राहणारे अधिकारी, पदाधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान ह्या सर्वांना या बाबतीत जबाबदार धरलं पाहिजे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत असा हा गलथानपणा, बेजबाबदारपणा या सर्वांनी केलेला आहे आणि या सर्वांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या सर्वांना ठोकून काढलं गेलं पाहिजे, असं ठोक या डिजिटल माध्यमाद्वारे मी मागणी करत आहे. ठोकून काढणं याचा अर्थ कायद्यानं ठोकून काढणं असा घेणं अपेक्षित आहे.